नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलचा व्हिडिओ सिलेक्ट करून घ्या. मॉडेलचा व्हिडिओ सिलेक्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो इफेक्टच्या शेजारी स्पीड रेशो त्यावर क्लिक करून त्या व्हिडिओ साईज 9.16 लावून घ्या आणि राईट क्लिक करा. त्यानंतर मॉडेलच्या व्हिडिओवर क्लिक करून व्हॉल्यूमवर क्लिक करून व्हॉल्यूम पूर्णपणे मित्रांनो ऑफ करून घ्या. त्यामुळे स्प्लाइट मारल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये सॉन्गचा प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. त्यानंतर ऑडिओवर क्लिक करून व्हिडिओ टू ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्या. व्हिडिओ आणि ऑडिओ ॲड झाले मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला स्प्लाइट आणि इफेक्ट्स लावायला सांगतो. तर मित्रांनो आपला पहिला स्प्लाइट आहे तो आहे 1 सेकंद. दुसरा स्प्लाइट आहे मित्रांनो बघू शकता स्क्रीनवर, तो आहे 2 सेकंद. तिसरा स्प्लाइट आहे मित्रांनो 3 सेकंद. चौथा स्प्लाइट आहे तो 5 सेकंद. सहावा स्प्लाइट आहे मित्रांनो तो पण आहे 5 सेकंद. त्यानंतर सातवा स्प्लाइट कंप्लीट 7 सेकंद आहे मित्रांनो. त्यानंतर आठवा स्प्लाइट आहे तो 9 सेकंद. मित्रांनो अशा प्रकारे 9 स्प्लाइट आहे अख्ख्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर मित्रांनो व्हिडिओवर क्लिक करून ॲनिमेशनवर जाऊन इथं तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील. इन आउट कॉम्बोवर जाऊन मित्रांनो इथं पहिल्या स्प्लाइटला आपण लावलेला आहे पेंडुलम 1, दुसऱ्या स्प्लाइटला लावला आहे पेंडुलम 2, तिसऱ्या स्प्लाइटला मित्रांनो पेंडुलम 1 आणि चौथ्याला पेंडुलम 2. साईज ठेवले मित्रांनो 1.4 सेकंद आणि राईट क्लिक केले. त्यानंतर मित्रांनो इफेक्टवर येऊन व्हिडिओ इफेक्टवर जाऊन इथं मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला मिळून जाईल डायमंड झूम. इथं मित्रांनो डायमंड झूम लावला आहे. त्याची साईज 4 सेकंद ठेवले मित्रांनो बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर मित्रांनो हॅलो ब्लर हा पण तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल. त्याची पण साईज 4 सेकंद ठेवून मित्रांनो घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवर. बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं ट्रेंडिंगमध्ये इफेक्ट मिळेल इन्व्हॉल्विंग लाईट्स हा इफेक्ट लावायचा मित्रांनो. त्याची साईज 4 सेकंद ठेवून घ्यायचा आहे आणि 4 सेकंद साईज ठेवून झाल्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढं डायमंड झूमच्या पुढं थोडंसं आपण ॲड करणार आहे मिरर 3 लेअर. त्यासाठी मित्रांनो आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर. थोडंसं वर स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला स्प्लाइट ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला मित्रांनो मिळून जाईल मिरर इन 3 लेअर बघू शकता स्क्रीनवर.
त्याची साईज मित्रांनो बघू शकता. त्याची साईज आपल्याला तेवढ्या स्प्लाइट पुरती ठेवून घ्यायचं आहे. तेवढी साईज ठेवून मित्रांनो त्या पुढं लगेच ॲक्युरेट मित्रांनो बॉडी इफेक्टवर डाऊन युनिडायरेक्शनल हा इफेक्ट लावायचा आहे. त्याची साईज मित्रांनो आपल्याला 7 सेकंदापर्यंत ठेवायचा. बघू शकता स्क्रीनवर. ठेवून झाल्यानंतर मित्रांनो तिथनं पुढं आपल्याला लावायचा आहे अँगल विंग्स. त्यासाठी बॉडी इफेक्टवर जायचं आहे मित्रांनो. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये इथे अँगल विंग्स हा इफेक्ट मिळून जाईल. त्याची साईज मित्रांनो लावायची आपल्याला 7 सेकंदापासून 9 सेकंदापर्यंत. बघू शकता स्क्रीनवर. ती लावून झाल्यानंतर मित्रांनो 9 सेकंदापासून आपल्याला व्हिडिओ संपुस्तर लावायचा आहे. पहिल्यांदा बॉडी इफेक्टवर जाऊन ड्रॉपल गँगर हा इफेक्ट लावायचा मित्रांनो. तो लावून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत अजून एक इफेक्ट करायचा बॉडी इफेक्टवर जाऊन. तोही तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल मित्रांनो. हेलफायर हा इफेक्ट लावायचा मित्रांनो. बघू शकता. त्यामुळं तुमचा व्हिडिओला खतरनाक इफेक्ट लागून जातील. त्यानंतर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ रेडी झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲडजस्टवर जाऊन शार्पन 10 लावून घ्यायचं. शार्पन लावल्यानंतर मित्रांनो व्हिडिओला खतरनाक इफेक्ट लागून जातात. ते साईज लास्टपर्यंत लावून घ्यायचं आहे आणि सेटिंगमध्ये जाऊन मित्रांनो फ्रेम रेट 60 आणि कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा.